सर्वांचं पुन्हा एकदा लर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. आपण जी केची सिरीज पाहत आहोत. जी ही सिरीज आहे सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी उपयुक्त आहे आणि यासाठी आपण एक मेंटरशिप प्रोग्राम देखील बनवला आहे, ज्याची फी 49 रुपये आहे. PYQ स्वरूपात आहे आणि MCQ स्वरूपात आहे. यात अशा पद्धतीनेच तुमची सराव करून घेण्यात येईल. ओके, ते टर्निंग पॉईंट्स ॲपवर उपलब्ध आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची सर्व माहिती भेटून जाईल. चला, आजचा जो दुसरा प्रकरण आहे तो आहे भारतीय संविधानाचे स्रोत. हे सर्व आपण TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपात ह्या पुस्तकातून आपण सर्व कव्हर करत आहोत. तर बघा, भारतातील राज्यपालांच्या नियुक्तीची प्रक्रिया डॅशच्या संविधानातून घेण्यात आली आहे. महिला व बालविकास 2025 मध्ये जी झाली त्या विभागांतर्गत त्यात हा प्रश्न आलेला होता. तर आपलं उत्तर आहे कॅनडा. म्हणजे भारतीय संविधानाचं एक वैशिष्ट्य आहे की आपण इतर देशातील ज्या काही चांगल्या तरतुदी आहेत त्या आपल्या संविधानामध्ये आपण घेतलेलं आहे. आणि राज्यपालाची नियुक्ती जी आहे ही तरतूद ती जी आहे आपण कॅनडा या देशापासून घेतलेली आहे. आता कॅनडा या देशापासून आपण काय काय घेतलेलं आहे हे पण तुम्हाला एकदा सांगून देतो. प्रबळ केंद्र शासन. ओके, प्रबळ केंद्र सरकार जे आहे ते देखील जे आहे ते कॅनडा या देशापासून आपण घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे शेषाधिकार केंद्राकडे. हे देखील लक्षात ठेवा, आपण कोणाकडून घेतलेलं आहे? कॅनडा या देशाकडून घेतलेला आहे. आणि राज्यपालांची नियुक्ती हे तर प्रश्नामध्येच तुम्हाला दिलेलं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र म्हणजे सल्ला देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार हे जे आहे ते कॅनडा या देशापासून घेतलेला आहे. ओके, या एका प्रश्नातून तुमचे 5 प्रश्न आपण कव्हर केलेले आहे. खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणाची निर्देशक तत्वे घेण्यात आलेली आहेत? आता ही जी 2 प्रश्न आहेत ही रिपीटेड आहेत, यापूर्वी देखील आलेले आहेत. आणि ते आहे आयर्लंड या देशापासून आपण जे आहेत मार्गदर्शक तत्वे, आपण ज्याला नेहमी आपण बोलत असतो की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ही आयर्लंड या देशापासून आपण घेतलेली आहेत. सोबत आयर्लंडच्या जी देश आहे त्यातील संविधानाची जी तरतुदी आहे त्यापैकी आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं जी आहे ती राष्ट्रपतींची निवडणूक ही देखील कोणापासून घेतलेली आहे? आपण आयर्लंड या देशापासून घेतलेलं आहे. आणि राज्यसभेवर जी नामनिर्देशित सदस्य असतात त्यांची नियुक्ती करायची असते. राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करायची असते, ती देखील आयर्लंड या देशापासून घेतलेली आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित केले जातात. भारतीय राज्यघटनेने हे तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारलेलं आहे? तर हे राज्य उत्पादन शुल्क 2024 या परीक्षेत आलेलं आहे आणि यापूर्वी देखील इतर सर्व परीक्षेमध्ये देखील एक कधी ना कधी आलेलं आहे. तर ते जर्मनी या देशापासून आपण हे तत्व स्वीकारलेलं आहे. जर्मनीचे वायमर संविधान असा उल्लेख तुम्हाला वाचण्यात आलेला असेल. म्हणजे आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व आपण जर्मनी या देशापासून घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत संसदीय प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे? तर ते ब्रिटन या देशापासून संसदीय प्रणाली आपण हे जे तत्व आहे ते घेतलेलं आहे. सोबत आता ब्रिटन सोबत जे काय घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला आणखीन सांगून देतो, कायद्याचे राज्य हे तत्व. त्यानंतर कायदे निर्मिती म्हणजे कायदा जे करतो ते देखील तत्व या ब्रिटन या देशापासून घेतलेले आहेत किंवा ब्रिटन देशाच्या संविधानापासून. एकेरी नागरिकत्व हे देखील जे आहे आपण ब्रिटन या देशापासून घेतलेलं आहे. आणि द्विगृही कायदेमंडळ कसं हो, जसं लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे, हे द्विगृही कायदेमंडळ देखील तिथून घेतलेली आहे. आणि कॅबिनेट जे आहे, कॅबिनेट पद्धती ही देखील ब्रिटन या देशापासून आपण ते घेतलेली आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, राज्यघटनेच्या अनुच्छेद 45 मधून सामाजिक धोरणाच्या निर्देशक तत्वाची संकल्पना उदयास आली. ठीक आहे, आयर्लंड या देशापासून घेतलेला आहे. हे प्रश्न तुम्हाला फिरून विचारलेले आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 45 मधून सामाजिक धोरणाच्या निर्देशक तत्वाची संकल्पना उदयास आली. ओके, आता हे जे अनुच्छेद आहे किंवा कलम 45 आहे ते बालकांचे जे हक्क आहे शिक्षण, म्हणजे बालक जो असतो 6 वर्षापर्यंतच्या बालक होईपर्यंत
त्याचे बालसंगोपन व त्याच्या प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल व शिक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील, हे कलम 45 मध्ये नमूद आहे. आणि 86वी घटनादुरुस्ती 2002 86 घटनादुरुस्ती 2002 यानुसार हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे किंवा ह्याच्यात बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद जर्मनीच्या घटनेतून स्वीकारण्यात आलेली आहे? वरचा प्रश्न फिरून आलेला आहे. आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्काचे निलंबन. आता वर प्रश्न कसा होता, आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्काचे निलंबन हे कोणत्या देशाच्या संविधानावरून भारतीय संविधानात घेण्यात आलेलं आहे? तर ते जर्मनीच्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संविधानातून कायद्यांचे समान संरक्षण ही संकल्पना घेण्यात आलेली आहे? आता ही जी तत्व आहे ते अमेरिकेच्या संविधानातून घेतलेली आहे. अमेरिकेच्या संविधानातून आपण जे काही तत्व घेतलेले आहेत त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा जो आहे सरनामा, यालाच उद्देशपत्रिका असं म्हटलं जातं. त्यानंतर फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क, त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन हे देखील अमेरिकेच्या संविधानातून आपण घेतलेलं आहे. त्यानंतर न्यायमंडळाचे स्वातंत्र्य हे देखील आपण अमेरिकेपासूनच घेतलेलं आहे. त्यानंतर महाभियोग, जो राष्ट्रपतीवर महाभियोग चालवला जातो तो देखील अमेरिकेपासून घेतलेला आहे. उपराष्ट्रपती हे देखील जे आहे ते अमेरिकेच्या देशापासूनच, अमेरिकेतील जे संविधान आहे त्यातील म्हणजे त्या संविधानातील जे तत्व आहेत ते आपल्या भारतीय संविधानात तेथील काही तत्व आपण घेतलेले किंवा तिथली तरतुदी आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संविधानातून कायद्याचे संरक्षण, हे ठीक आहे झालेलं आहे. भारतातील एकेरी नागरिकत्वाची तरतूद आपण कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे? तर इंग्लंड. हे तलाठी परीक्षेत आलेले होते. मूलभूत कर्तव्यांची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर USSR म्हणजे आत्ताचा सध्या जो रशिया देश आहे त्या देशापासून आपण घेतलेली आहे. म्हणजे आता सरनाम्यामध्ये सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय हे देखील जे आहेत ते सोव्हिएत रशियाची जी संविधान आहे त्यातून घेतलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांची तरतूद ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे? तर अमेरिकेचे संयुक्त संस्थान आहे. प्रश्नाची वाक्यरचना बदललेली आहे, परंतु प्रश्न कशा प्रकारे रिपीट आले हे तुमच्या लक्षात येत असेल. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील एकल नागरिकत्वाचे वैशिष्ट्य हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे? तर ब्रिटन. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता भाग दक्षिण आफ्रिकेकडून घेतला गेलेला आहे? तर संविधान दुरुस्ती, घटना दुरुस्ती संदर्भातील कलम कोणता आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. ॲटलिस्ट लिहून ठेवा. यावर खूप वेळेस प्रश्न सगळ्याच परीक्षेला इव्हन MPSC UPSCला देखील आलेला आहे. म्हणजे घटना दुरुस्ती हे तत्व जे आहे दक्षिण आफ्रिकेपासून घेतलेलं आहे. सोबत जे राज्यसभा सदस्य असतात त्यांची निवडणूक ही जी पद्धती आहे ती देखील आपण दक्षिण आफ्रिका ज्या देशाची जी संविधान आहे त्यातून घेतलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील न्यायमंडळाच्या स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेले आहे? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच USA अमेरिकेपासून आपण हे तत्व घेतलेलं आहे. आणि जास्त वेळेस प्रश्न आलेला मूलभूत हक्क हे देखील अमेरिकेपासून, सरनामा अमेरिकेपासून, न्यायिक पुनर्विलोकन अमेरिकेपासून, त्यानंतर न्यायदेवतेचं स्वातंत्र्य, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, महाभियोग, उपराष्ट्रपती, सर्वोच्च उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती म्हणजेच ती महाभियोगासारखीच केली जाते म्हणून अमेरिकेतून ही घेतलेलं आहे. त्यानंतर सभापतीच्या पदभाराची इन्स्टिट्यूशन ऑफ द स्पीकर वैशिष्ट्ये आणि भारतीय राज्यघटनेतील त्याची किंवा तिची भूमिका डॅशच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. तर ते ब्रिटन या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. ब्रिटनपासून काय घेतलंय सांगितलंय? संसदीय शासन प्रणाली, अर्थात संसदीय शासन प्रणाली घेतल्यामुळं किंवा कॅबिनेट पद्धती, द्विगृह कायदेमंडळ घेतल्यामुळं साहजिकच याचं उत्तर ऑटोमॅटिकली काय? सभापतीच्या पदभाराचं सर्व वैशिष्ट्ये ही ब्रिटनमधूनच येणार. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणाचे निर्देशात्मक तत्व म्हणजे मार्गदर्शक तत्वे हे आयर्लंड या देशाच्या संविधानातून घेतलेली आहेत. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची संकल्पना खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेतून प्रेरित आहे? तर अमेरिकी राज्यघटना. परत तेच प्रश्न आहेत. त्यानंतर भारतीय मूलभूत कर्तव्यांची संकल्पना सोव्हिएत राज्यघटना यातून घेतलेली आहे.
त्यानंतर राज्य धोरणाची निर्देशक तत्वे ही संकल्पना अर्थात मार्गदर्शक तत्वे. कशा प्रकारे काहीच प्रश्न काहीच मुद्द्यावर प्रश्न रिपीट आलेले आहेत हे देखील तुम्ही एकदा बघून घ्या. पोस्ट ऑफिस परीक्षेला 2021च्या आलेलं आहे. आयरिश राज्यघटना म्हणजेच आयर्लंडचं संविधान या देशापासून मार्गदर्शक तत्वे घेतलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रपतींची निवडणूक हे देखील आणि राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन हे आयर्लंड या देशापासून घेतलेलं आहे. आणखीन एक कन्फ्युजन दूर करतो तुम्हाला. बघा, राज्यसभेवर हे नामनिर्देशन आयरिश या राज्यघटनेतून म्हणजे आयर्लंड या देशातून, परंतु राज्यसभेवर जी राज्यसभा सदस्यांची जी निवडणूक पद्धती आहे ती आपण घेतलेली आहे दक्षिण आफ्रिका या देशाच्या संविधानातून. आणि दक्षिण आफ्रिका या देशाच्या संविधानातून एक घेतलेलं आहे ते म्हणजे घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे ती देखील आपण घेतलेली आहे. ओके, अशा प्रकारे एवढं व्हिडिओ आणि हे पुस्तक असल्यानंतर तुम्हाला GK जे आहे ते बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जातील. त्यामुळे हे पुस्तक जरी प्राईस 299 असली तरी तुम्हाला 250 पर्यंत कोणत्याही बुक स्टॉलवर मिळून जाईल 101%. ओके, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.